normal. So how we have to find out the equation of tangent and normal? तर आपण पाहिलं त्याचे फॉर्म्युलेज वगैरे कसे आहेत, स्टेप्स कशा आहेत आणि कसं सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्येच काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते आज आपण थोडे पाहूयात. द्या लक्ष. पहिला क्वेश्चन आजचा, फाइंड द इक्वेशन ऑफ tangent and normal to the curve x is equals to sin theta and y is equals to cos 2 theta at theta is equals to pi by 6. So guys, please concentrate on board. So guys, equation of tangent and normal to the curve. आपल्याला equation of tangent and normal find out करायचं आहे to the curve असताना at theta is equals to pi by 6. बरं, equation of tangent आणि normal find out करायच्यात, दोन गोष्टी माहित पाहिजेत. एक slope of tangent, slope of normal आणि दुसरी गोष्ट point. तर आपल्याला ज्या दोन गोष्टी माहित पाहिजे त्यापैकी एकही गोष्ट इथे अवेलेबल नाहीये. एक तर स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल नाहीये आणि दुसरी गोष्ट पॉइंट्स पण नाहीयेत, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली नाहीये. मग आपण काय करणार? सोल्युशन इथं काय करणार आपण, गिवन मध्ये एक्स इज इक्वल्स टू साइन थीटा अँड वाय इज इक्वल्स टू कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा, राइट आहे. So therefore x is equals to sin theta आहे, याला करायचं डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्ह थीटा, वी गेट. ओके, सो डिफरेंशिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू थीटा ना, लक्षात घ्या x ला. सो dx बाय डी थीटा ऑफ साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, cos थीटा. दुसरं आहे y इज इक्वल्स टू cos 2 थीटा, याला करायचं डिफरेंशिएट with respect to theta, we get. So y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy by d theta. cos 2 theta चा मिळतो मायनस sin 2 theta into 2 theta चा मिळतो 2. म्हणजे याचा अर्थ मिळालं मायनस इंटू 2 मायनस 2 sin 2 theta. ओके, dx by d theta dy by d theta मिळालं. आता आपल्याला काय करता येईल बघा नो, we know that काय नो दॅट, आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा, dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा, राइट आहे. सो dy बाय d थीटा जे आहे दिलेलं आहे ना, सो मायनस 2 साइन 2 थीटा अपॉन dx बाय d थीटा, काय इथं cos थीटा. हे काय मिळालं आपल्याला सांगा बरं. सो देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 2 साइन 2 थीटा डिवायडेड बाय cos थीटा मिळालं. मग आपल्याला स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट करायचा आहे ऍट थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 असताना. मग इथं लिहितो मी, सो स्लोप ऑफ टँजंट at theta is equals to pi by 6. So therefore m is equals to minus 2 sin of 2 into theta ची व्हॅल्यू आहे pi by 6 होल डिवाइडेड बाय cos of theta ची व्हॅल्यू आहे pi by 6. ओके, बे एक बे बे 3 6. सो मायनस 2 sin of pi by 3 अपॉन cos of pi by 6, राइट आहे. सो मायनस 2 ॲज इट इज साइन पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. सो 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, तर ती मिळते √3/2 आणि cos ऑफ पाय बाय 6 से पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री, तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, तर ती मिळते √3/2. So root 3/2 get cancel, answer is -2. This is the value of m.
हे समजलं का तुम्हाला? आपण हे पॅरामेट्रिक फंक्शन नुसार सॉल्व्ह करत असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन माहिती आहे का हे? हॅलो, ठीक आहे. असो, एम ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे स्लोप ऑफ टँजंट मिळाला. नाव slope of normal at theta is equals to pi by 6. So therefore m dash is equals to minus 1 by m. Minus 1 by m ची व्हॅल्यू आहे minus 2. So the answer is what? 1 divided by 2. m ची व्हॅल्यू काय मिळाली? m dash ची व्हॅल्यू काय मिळाली? 1 by 2. राईट आहे. मग काय सगळं मिळालं आपल्याला, म्हणजे स्लोप तर मिळाले दोन्ही, पण पॉईंट्स नाही आहेत ना मला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर थिटाचा व्हॅल्यूचा यूज करून ह्याच्यामध्ये ठेवून टाकायचं, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय चे पॉईंट्स मिळणार. कसं? वेन थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6 देन एक्स इज इक्वल्स टू साइन ऑफ थिटाच्या ठिकाणी ठेवा पाय बाय 6, म्हणजे याचा अर्थ साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू मिळते 1 by 2. y is equals to cos of 2 into pi by 6 हे 3 म्हणजे cos of pi by 3. cos pi by 3 ची व्हॅल्यू किती मिळते? म्हणजे 60 डिग्री ची व्हॅल्यू किती मिळते? cos of 60 डिग्री ची व्हॅल्यू मिळते 1 by 2. राइट आहे? means that so therefore point on the curve is x, y म्हणजे 1 by 2, 1 by 2. राइट आहे गाइज? समजलं काय? पॉइंट्स पण मिळाले, स्लोप पण आहे आणि स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल आहे. तो इक्वेशन ऑफ टँजंट at point 1 by 2, 1 by 2 and having slope of tangent is minus 2. Then y minus y1 is equals to m in bracket x minus x1. y minus y1, x1 y1 ची व्हॅल्यू 1 by 2, m ची व्हॅल्यू minus 2, x minus x1 1 by 2. राइट आहे? हा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 into y 2y minus 1 divided by 2. हे minus 2 as it is. हा, 2 into x 2x minus 1 divided by 2. हे 2 काय झालं? कॅन्सल. किंवा सोप्या भाषेमध्ये हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं. तुम्ही म्हणणार सर कसं काय? हे भागाकारातलं 2 तिकडे गेल्यावरती गुणाकारात जाणार, हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं. तुम्ही म्हणणार सर हे करा ना कॅन्सल, काय अडचण नाहीये, तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशनला अवघड जाऊ नये म्हणून ते कॅन्सल केलं. सो 2y minus 1 minus 2 into 2 minus 4x minus into minus plus 2 minus 4x ला इकडे शिफ्ट करा, काय मिळणार? प्लस 4x plus 2y हे minus 1 and minus 2 is equals to 0. 4x plus 2y minus 3 is equals to 0. 4x plus 2y minus 3 is equals to 0. That's all. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचंय, तर त्याचा लगेच फॉर्म्युला यूज करा सॉल्व. तर याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. स्क्रीनशॉट घ्या.
सो गाईज हे झालं असेल तर पहा, इक्वेशन ऑफ टॅन्जंट झालं, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचे. Equation of normal at point 1/2, 1/2 and having slope of normal is 1/2 is what 1/2. Then equation of normal is y minus y1 is equals to m dash in bracket x minus x1. Y minus y1 is equals to m dash 1/2 in bracket x minus x1. 2 into y, 2y minus 1 divided by 2 is equals to 1/2 in bracket 2x minus 1 divided by 2. This to get cancelled. So 2y minus 1 is equals to 1/2 in bracket 2x minus 1. भागाकारातला दोन गुणाकारात 2 in bracket 2y minus 1, 1 in bracket 2x minus 1. बेदुनी 4, 2 1 2, 2x वजा 1. So 0 is equals to हे 2x as it is plus 4y आहे तर minus 4y minus 1 minus 2 आहे तर plus 2. So 2x minus 4y plus 1 is equals to 0. This is the required equation of normal. चल झाला असेल तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम या टाइपचा एक पाहूयात. सेकंड प्रॉब्लेम पहा. Find the equation of tangent and normal to the curve x is equals to root t, y is equals to t minus 1 by root t at t is equals to 4. at t ची व्हॅल्यू किती आहे रे? 4 आहे. चला सेम प्रोसिजर फॉलो करायची, काही वेगळं नाहीच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? x इज इक्वल्स टू रूट टी आणि y इज इक्वल्स टू टी मायनस 1 बाय रूट टी. x इज इक्वल्स टू रूट टी म्हणलंय ते, त्याला काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करा. टी ने डिफरन्शिएट केलं तर x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dx बाय dt आणि रूट टी चा मिळतो 1 बाय 2 रूट टी. ओके. y इज इक्वल्स टू टी मायनस 1 बाय रूट टी आहे. ह्याला डिफरन्शिएट करा
विथ रिस्पेक्टिव्ह टी. सो इथे मिळते dy बाय dt, सो टीचा मिळतो 1 बाय याला म्हणायचं 1 बाय एक्स, 1 बाय एक्स डेरिव्हेटिव्ह -1/x², -1/x चा स्क्वेअर म्हणजे रूट टीचा स्क्वेअर टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट टी. 1 मायनस इंटू मायनस प्लस 1/t, रूट टीचा मिळतो 1/2 रूट टी. द्या लक्ष, थोडं राहिले. 1 प्लस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 2 रूट टी इंटू टी, 2t इंटू रूट टी. ओके. सो याच्या डिवायडेड मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 2t रूट टी इंटू 1, 2t रूट टी प्लस 1 डिवायडेड बाय 2t रूट टी. हे मिळालं dy बाय dt. झालं काय मिळालं? dy बाय dt. dx बाय dt आणि dy बाय dt मिळालं. आता इथं लिहायचं वी नो दॅट. काय नो दॅट? dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. So dy by dt ची व्हॅल्यू 2t रूट t प्लस 1 डिवायडेड बाय 2t रूट t. लक्ष द्या, dy by dt होल डिवायडेड बाय dx by dt, dx by dt 1/2 रूट t से 2 रूट टी गेट कॅन्सल. म्हणजे इथे मिळालं 2t रूट टी प्लस 1 डिवायडेड बाय टी. हे काय मिळालं? dy बाय dx. सो आता dy बाय dx मिळालं म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आपल्याला काढायचा आहे ॲट टीची व्हॅल्यू किती असताना 4. सो देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट at t is equals to pi by 4. t ची व्हॅल्यू काय असताना? pi by 4 असताना. So m is equals to, so therefore m is that slope of tangent. m is equals to 2 into 4. t ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, pi by 4 नाही, 4 आहे फक्त. 2 into t ची व्हॅल्यू 4 into root 4 plus 1 divided by 4. 4 दोन्ही 8 आणि 4चा वर्गमूळ 2 प्लस 1 भागिले 4. 4 दोन्ही 8, 8 आणि 1 सॉरी 8 दोन्ही 16, 16 आणि 1 17, 17 भागिले 4, 17/4. सो स्लोप ऑफ नॉर्मल at t is equals to 4. So m dash is equals to -1 by m. So -1 by m ची व्हॅल्यू 17/4. 17/4 आहे -4/17. m मिळालं, m डॅश मिळालं. झालं. मग आता इथे लिहायचं आपल्याला. सो इक्वेशन ऑफ टँजंट. सो इक्वेशन काढायचं आहे ना. आता आपल्याला दोन गोष्टी म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल मिळाले, पण पॉईंट्स नाही आहेत आपल्याकडे. पहिले आपल्याला पॉईंट्स फाइंड आउट करायला लागणार. व्हेन टी ची व्हॅल्यू किती असताना? 4 असताना. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू रूट टी मीन्स दॅट रूट ऑफ 4 आणि 4चं वर्गमूळ 2. y इज इक्वल्स टू टी ची व्हॅल्यू 4 -1 बाय रूट ऑफ 4. 4 मायनस 1/2. 4 दोन्ही 8, 8 मधनं 1 गेला 7, 7/2. सो देअरफॉर पॉइंट ऑन द curve is 2,7/2. 2,7/2. Point on the curve is 2,7/2. Point on the curve is 2,7/2. पॉइंट्स मिळाले. आता इक्वेशन ऑफ टँजंट काढा आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करा.
सो करा बरं, इक्वेशन ऑफ टँजंट काय येणार आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार सांगा बरं फास्ट. स्क्रीनशॉट घेतला असेल तर ठीक आहे, मी सॉल्व करून देतो नाही तर. सो गाईज, आता आपल्याकडे पॉइंट्स पण आहेत, स्लोप पण आहे, तो तुम्हाला माहिती असला पाहिजे तर काय आहे तो मला सांगायचं. आता माझ्या लक्षात नाही आहे ते. इक्वेशन ऑफ टँजंट at point 2,7/2 and having slope of tangent is किती आहे रे स्लोप ऑफ टँजंट सांगा बरं. स्लोप ऑफ टँजंट किती होता माझ्या लक्षात नाहीये, सांगा. 17/4. ठीक आहे का 17/2 होता रे? कन्फर्म ना? माझ्या लक्षात नाही आहे. कन्फर्म आहे का? हो ठीक आहे. ओके 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 ओके. सो y minus y1 is equals to m in bracket x minus x1. y minus y1 7/2. m ची व्हॅल्यू 17/4 इन ब्रॅकेट x minus x1 2. ओके राईट आहे गाईज. आता काय करायचे, भागाकाराचे 4 इकडे गुणाकारात 4 इन ब्रॅकेट y minus 7/2 is equals to 17 in bracket x minus 2. 4 into y 4y minus 4 गुणिले 7/2 बरोबर 17 गुणिले 1 17 17 दोन्ही 34 बे 1 बे बे दोन्ही 4 4y वजा 7 दोन्ही 14 बरोबर 17x minus 34. So therefore 0 is equals to 17x minus 4y minus 34 plus 34. 17x minus 4y 34 मधनं 14 गेले तर किती राहते मुलांनो? 20 बरोबर 0. राईट आहे. ओके. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल. Equation of normal at point 2,7/2 and having slope of normal is -4/17. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? हो ओके ठीक आहे. सो y minus y1 is equals to m dash in bracket x minus x1. y minus y1 7/2 m dash minus 4/17 x minus x1 2. भागाकारातले 17 इकडे गुणाकारात घ्या. 17 इन ब्रॅकेट y minus 7/2 minus 4 in bracket x minus 2. 17 गुणिले y 17y minus 17 7 7 49 9 4 4 7 1 7 7 8 9 10 11 119 भागिले 2 म्हणजे काय केलंय 17 4 ला सॉरी 17 y ला आणि 17 7 ला गुणलं 119/2 बरोबर -4x + 8 4 दुनी 8. -4x इकडे आणा +4x
प्लस 17y मायनस 119 भागिले 2 नाही ते काम करा, परत काय करा, बाहेर घरातले 2 आपल्याला नाही पाहिजेत, प्रत्येक टर्म्सला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. 17 दोन्ही 34y मायनस 119, 4 दोन्ही 8x आणि 8 दोन्ही 16. सो देअरफॉर हे मायनस 8x ला प्लस 8x प्लस 34y मायनस 119 मायनस 16 बरोबर 0. म्हणजे 8x प्लस 34y 5 मायनस 5 हातचा आला 1 2 आणि 3 135 इज इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ह्या पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे मुलांना. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. फक्त आपल्याकडं स्लोप ऑफ टँजंट स्लोप ऑफ नॉर्मल नव्हतं, ते फाइंड आउट करणं आहे. त्यानंतर त्याचे पॉईंट्स फाइंड आउट करणं आहेत. ओके, चला झालं असेल तर नेक्स्ट देतो पहा. आतापर्यंत आपण स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट केला, इक्वेशन पण फाइंड आउट केले, स्लोप ऑफ इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचे. आता आपल्याला फक्त पॉईंट्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत काढायची. काय कंडिशन असताना ते पहा. सगळे 3 जीवावरती टॉपिक चालू आहेत, स्लोप, पॉइंट आणि कर्व. लक्षात घ्या, स्लोप, पॉइंट आणि कर्व या 3 टॉपिक्स वरती पूर्ण सध्या तरी आपलं डिस्कशन चालू आहे. सर्वात पहिले आपण स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट केलं. स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल काय असताना, पॉइंट एक असताना आणि कर्व असताना. कर्वला डिफरन्शिएट केलं आणि त्याच्यात पॉइंट्स पुट केले, म्हणजे तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल मिळालं. दुसऱ्या वेळेस आपण काय फाइंड आउट केलं, कर्व्स. कर्वलाच आपण इक्वेशन असं म्हणतो. इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट केलं. तर कर्व्स किंवा इक्वेशन काढण्यासाठी कोणत्या 2 गोष्टीची गरज होती आपल्याला, पॉइंट आणि स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मलची. बरोबर आहे, स्लोप काढले, कर्व्स किंवा इक्वेशन काढले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे, पॉइंट्स. पॉइंट्स म्हणजे कायची किंमत काढायची, एक्स कॉमा वाय. तर मग मला सांगा, पॉइंट काढण्यासाठी कोणत्या 2 गोष्टीची गरज आहे, स्लोप आणि काय दुसरं, कर्व. म्हणजे कर्व जे दिलेले त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केल्याच्या नंतर डीवाय बाय डीएक्स मिळते. डीवाय बाय डीएक्स ची ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली असते, म्हणजे स्लोप दिलेला असतो, तो पुट करायचा, एक्स आणि वाय ची किंमत काढायची. स्लोप, पॉइंट, कर्व या 3 पॉईंट वरती सगळा कारभार डिपेंड आहे. पहिले स्लोप ऑफ टँजंट नॉर्मल फाइंड आउट केलं, पॉइंट आणि कर्व असताना. दुसऱ्या वेळेस कर्व किंवा इक्वेशन फाइंड आउट केलं, टँजंटच्या आणि नॉर्मलचे इक्वेशन. त्यासाठी आपण स्लोप आणि पॉइंट, स्लोपचा आणि पॉइंटचा यूज केला. आता पॉइंट काढायचे तर स्लोप आणि कर्वचा यूज करायचा. ठीक आहे, प्रॉब्लेम देतो पहा, तुम्हाला लक्षात येतो का, काही जमतंय का. जेवढं जमल तेवढं फक्त सॉल्व करत राहा. फाइंड द पॉइंट्स on the curve y is equals to x cube minus 2x square minus x, where the tangents are parallel to 3x minus y plus 1 is equals to 0.
हा सो गाईज, हा झाले का लेफ्ट? हा बॅच सॉल्व करा म्हणलं की लेफ्ट होते. साधं नाही जमणार रे आम्हाला, आमचं अवघड आहे थोडं. तुम्हाला हिंट देतो. फाइंड द पॉइंट. पॉइंट म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत काढा. ही एक कर्व आणि हे दोन्ही एकमेकाला कसे येतात? पॅरलल आहेत. म्हणजे याचा स्लोप आणि याचा स्लोप कसा येणार आहे? इक्वल येणार आहे, बरोबर आहे. काय करतो, हिंट देतो तुम्हाला. y इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस एक्स आहे. तर y चा रेट टू डिवाय बाय एक्स, एक्स क्यूबचा मिळतो 3x स्क्वेअर, बेदोनी 4, 4x मायनस 1. ओके, सो 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 लिहिलं, त्याला इक्वेशन फर्स्ट दिलं. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आपल्याला? 3x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल्स टू 0. याला डिफरन्शिएट केलं, 3 मायनस 3x चा रेट टू 3, y चा डिवाय बाय dx, 1 चा 0 इज इक्वल्स टू 0. सो मायनस डिवाय बाय dx इज इक्वल्स टू प्लस 3 तर मायनस 3, हे कटलं. डिवाय बाय dx इज इक्वल्स टू 3. Equation number second. So the lines, the curves are parallel to each other. जर दोन्हीच्या जर कर्व पॅरलल आहेत म्हणजे याचा अर्थ याचा जो स्लोप आहे तोच याचा पण स्लोप असणार आहे, पहिल्या कर्वचा पण. मग हे डिवाय बाय डिक्स व्हॅल्यू इथं पुट करून टाका. डिवाय बाय डिक्सच्या ठिकाणी किती आहे? 3. 3 ठेवून टाका. 3 इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 मायनस प्लस 3 आहे तर तिकडे शिफ्ट करा, मायनस 3 होणार. मायनस 3 मायनस 1 मायनस 4. 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. 3 चौक 12, 3 चौक 12, वजा बाकी मायनस 12 आणि बेरीज मायनस 4. साइन दोन्ही 12, राईट आहे. सो 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. ह्याच्यातनं काय कॉमन काढायचं? ह्याच्यातनं 3x कॉमन काढायचं. 3 कॉमन काढायचं, एक्स स्क्वेअर पैकी x निघलं. 3 दोन्ही 6 प्लस 2 कॉमन काढायचं, x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. एक्स मायनस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळतात, प्लस 2 आणि x इज इक्वल्स टू मायनस 2/3. पहिले x ची व्हॅल्यू 2 ही समीकरण नंबर 1 मध्ये पुट करा आणि परत x ची व्हॅल्यू मायनस 2/3 ही समीकरण नंबर परत 1 मध्ये पुट करा. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू एकदा मिळते आणि x ची व्हॅल्यू मायनस 2/3 असताना परत y ची व्हॅल्यू मिळते. सो पॉइंट्स ऑन द कर्व 2 मिळतात. ओके, आणि नसेल समजलं तर काही काळजी नाही करायची, उद्या मी सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे गाईज.